नमस्कार, मी नवापूरकर. आपले गाव आपली माणसे. नंदुरबारमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने तळोदा येथील चिनोदा फाटा येथे सापळा रचून 2 शासकीय कर्मचाऱ्यांना 1500 रुपयाची लाच घेताना पकडले. तक्रारदार हे जांभाई बोरद येथील शासकीय आश्रमशाळेत 2014 मध्ये सेवानिवृत्त झालेले कामाठी होते. त्यांचे प्रोत्साहन भत्त्याचे 54,956 रुपये प्रलंबित होते. ही देयक रक्कम देण्यासाठी शाळेतील पदवीधर प्राथमिक शिक्षक भागवत नारायण जगताप वय वर्ष 42 यांनी 1500 रुपयांची लाचेची मागणी केली होती. मुख्याध्यापक अनिल देवराम झालटे वय 53 वर्ष यांनी या मागणीस प्रोत्साहन दिल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. त्या तक्रारीवरून कारवाई करताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून 1500 रुपयांची लाच घेताना आरोपी जगताप यांना रंगेहात पकडण्यात आले व त्यांच्यासह मुख्याध्यापक अनिल देवराम झालटे यांनाही ताब्यात घेण्यात आले. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. SK न्यूज नवापूर. नमस्कार.